जाऊ दे अनिल जोशी यांच्यासाठी आणि कर्णधार या मी ते गुगल पेला तुम्हाला 3333 रुपये देतोय. दरम्यान या ठिकाणी जग्गू डायरे यांचं आगमन होते. त्यांना विनंती की आपण मंचावरती आणि खास करून या मंचाच्या ठिकाणी जग्गू डायरे यांची जवळची स्नेही अर्थातच प्रफुल्लजी भोईर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. खास करून एक जबरदस्त पॅकर म्हणून नावारूपाला येत असणारे युवा उद्योजक प्रफुल्लजी भोईर. प्रफुल्लजी भोईर यांना विनंती की आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. जयवंतदादा भोईर यांना विनंती करेल की आपण जयवंतदादा शिनारे यांना विनंती करेल की आपण सूरजजी गोडविंदे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सन्मान करायचा आहे. जयवंतदादा शिनारे या आपण. तदनंतर रघुनाथ दादा कोलंबे या ठिकाणी उपस्थित आहेत यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. संजय दादा तांबोल यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण रघुनाथ कोलंबे यांचा सन्मान करायचा आहे. ए 12th मॅन कोण होता तुमचा रे? इकडे या. चला या कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन जिथे जोडले जातील अजयजी डायरे सर. थँक्यू संदीप सर. मॅचला इथून सुरुवात होईल. स्वर्गीय भास्करीलन अंजप टीमचा प्रवीण पथारे पहिल्या ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल समोर होता चेंडू. प्रवीणचा हा चेंडू वेग भरपूर होता या चेंडूवरती. शिवशंभो एंटरप्राइजेस करण धस साहेबांनी पुरस्कृत केलेला शिवशंभो चांदई संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरला ऋतिक कोळंबे आणि त्याला साथ देईल तो मात्र आतिश कोळंबे आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय भास्करीलन अंजप संघाचा पहिला P1च्या षटकामध्ये बॉलर आहे तो प्रवीण पथारे. आज सकाळी दोस्ती चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजची सायकल प्रवीण पथारेच्या नावावरती जमा झाली आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जिंकल्यानंतर प्रवीण उतरलाय. कट केला चेंडू फर्स्ट स्लिपमध्ये. कुठलीही धाव इथून मिळणार नाही. 2 चेंडू आणि 1च धाव. येस माफी असावी. 5 चेंडू संपलेत आणि 5 धावा. मॅच जेव्हा सुरू झाली तेव्हा खरं तर सुरुवातीला देखील 2 डॉट बॉल आले होते. लास्ट बॉल आहे आतिशच्या बॅटमधून. क्षेत्र मोकळं होतं. ठोकलं आतिश कोळंबेने चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ इथून पूर्ण झाला. धावा झाल्या ते मात्र 9 आणि आदरणीय दिनेशजी शिनारे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. दिनेशजी शिनारे आपलं सहर्ष स्वागत. 9 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर शिवशंभो क्रिकेट संघ चांदईचा. जयवंत मिनमिनेचं आगमन. आजची जी दोस्ती चषकाची जी स्पर्धा झाली ना सावळे येते सकाळी खरं तर रात्री इतकं जागरण झालं की सकाळी मूड फ्रेश व्हायला पाहिजे होता आणि भिवंडी तालुक्यातून एक संघ आला होता वेहेले. त्याच्या विरोधात 1 चेंडूमध्ये 6 धावांची गरज होती. अंजप संघ त्यांच्या विरोधात खेळत होता आणि 1 बॉलमध्ये 6ची गरज असताना जयवंत मिनमिनेने तो विजयाचा षटकार खेचला आणि त्यानंतर मात्र प्रेक्षकांचा आणि खेळाडूंचा जल्लोष
मात्र बघण्यासारखा होता. कारण वेले संघाने कालच्या रजनीमध्ये आधी कडाव संघाला पराभूत केलं, त्यानंतर वाशिवली संघाला पराभूत केलं, भडवल बी प्लस संघाला पराभूत केलं, आंथरडवरडी संघाला पराभूत केलं आणि त्या संघाला स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाने पराभूत केलं. अंजप संघाच्या कोणत्याही बॉलरने जर विकेट हॅट्रिक घेतली, मारुती माळीसाठी देखील ते स्पेशल कॅश प्राइज असेल. देवाराजे ग्रुप अंजप यांच्या वतीने रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज. मारुती माळीयाला ऋतिक कोळंबे इथून फेस करेल. ही मॅच रंगतदार होईल कारण शिवशंभो चांदई संघ इथून मात्र पंचांचा निर्णय येईल तोपर्यंत दाव्याचा प्रयत्न केला जातोय. वाईट प्लस सिंगल इथून मिळेल. 2 धावा. कैलास वैखरे यांच्या बॅनर वरती जर कोणत्याही बॅटरने षटकार ठोकला, साइड स्क्रीनच्या बाजूला तो बॅनर आहे, तर त्यांच्या कैलास वैखरे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. समोर बॅनर आहे, ब्लॅक स्क्रीनच्या अगदी बाजूला आहे, त्यावरती षटकार कोण लगावेल यापेक्षा शिवशंभो चांदईचा स्कोर जो 11 या धावसंख्येवरती आहे. मारुती माळी समोर येतो आतिश कोळंबे, उंचावरून खेळण्याचा प्रयत्न करतो आतिश. खरं तर हवाई हल्ले चढवायचे आतिशला, पण मारुती माळी 40+ हा प्लेयर, भरपूर वर्षाचा अनुभव, कित्येक स्पर्धा तो खेळलाय. आज सकाळी देखील 2ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय भास्कर अंजप संघाने जिंकली आणि इथून आतिशचा हा फटका समजदारीने आणि अतिशय हुशारीने खेळलेला, पॉइंटला बीट करत डीप पॉइंटकडे खेचलाय तो आतिशने चौकार. स्कोर या 4 धावांनी वाढेल शिवशंभो चांदई टीमचा. धावा आहे त्या स्कोर कार्ड वरती 15 धावा. आणि खरं तर येत्या मे महिन्यामध्ये देखील कर्जत तालुक्यात एक भव्य दिव्य नाईट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं. हे षटक संपलं की आम्ही त्या भव्य दिव्य डे नाईट टुर्नामेंटचं खरं तर आयोजन तुमच्यापर्यंत पोहोचू. आतिश कोळंबे अतिशय हुशारीने सध्या बॅटिंग करतोय. त्याला माहिती आहे की उंचावरून खेळण्याचा प्रयत्न केला जातो, हवाई हल्ले होत नाही आहेत. समजदारीने ग्राउंड शॉट का होईना पण बॅटिंग तो चांगली करतोय. मारुती माळीचा हा अतिशय वेगाने बॉटम साईडने हा चेंडू आला, आतिशला बीट करत डॉट बॉल इथून येतोय. स्कोर आहे तो मात्र 15 ओव्हर क्रमांक 2 चालू आहे आणि 3 बॉल मारुती माळीचे इथून समाप्त झालेत. स्टेप आउट केलाय, भरपूर ताकद झोकली आहे ती मात्र आतिशने पाठवला, चेंडू सीमा पार आलाय आतिश कोलंब्याच्या बॅटमधून. 6 डीजे. थँक्यू डीजे. आतिश कोळंबे आपल्या टीमसाठी खरं तर आता 6 त्याने मारलाय. पुन्हा पुढे आला होता, समोर चेंडू होता, मिस केला आतिशने. स्कोर येतो मात्र षटकाराने 21. मारुती माळीचे देखील चेंडू समाप्त झालेत 5. आतिश कोळंबे आपल्या टीमसाठी सलामीची जोडी जी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते, आतिश कोळंबे ऋतिक कोळंबे, 21 धावा त्यांनी उभारल्यात. मारुती माळीच्या लास्ट बॉल वरती देखील अग्रेसिव्ह शॉट, फटका भारी होता आणि इथून 6 खेचला आतिशने. स्कोर झालाय या 6ने आफ्टर 2 ओव्हर. शिवशंभो चांदई टीम विदाउट लॉस 27 ऑन बोर्ड. 27 धावा फलकावर देत आणि येणाऱ्या मे महिन्यामध्ये दिनांक 1 मे ते 4 मे रोजी कर्जत तालुक्यात भव्य दिव्य नाईट टुर्नामेंटचं आयोजन कर्जत पंचायत समितीचे माजी सदस्य सुनीलजी घोडविंदे साहेबांच्या वाढदिवसाचं निमित्त साधत माजी पंचायत समिती सदस्य चषक दिनांक 1 ते 4 मे रोजी भाकरीचाबाडा मैदानावरती आयोजित करण्यात आलेला आहे. त्या स्पर्धेमध्ये प्रवेश फी असणारे 13,000 रुपये. प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय 50, तृतीय, चतुर्थ, पंचम प्रत्येकी 25. आणि त्या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला सहभाग नोंदवायचा असेल तर सागर कान, सूरज
घोडविंदे यांच्याशी आपण संपर्क करा आणि दिनांक 1 मे ते 4 मे जाणता राजा पिंपलोली, सायली 11 आणि संजयजी कराले आयोजित या स्पर्धेमध्ये आपण आवर्जून प्रवेश घ्या. 2 षटके 27 धावा. आतिश कोळंबेचे 2 षटकार 1 चौकार. आदरणीय संतोषजी वैखरे साहेब, शंकरजी माळी साहेब आणि दत्ता माळी साहेबांचं या स्पर्धेमध्ये आगमन होतं आणि योगेश दळवी यांचं देखील आगमन होतं. मी सर्वांना विनंती करतो की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं आणि आमदार चषकाची ही पहिली रात्र इथून आपण एन्जॉय करावी. गुड बॅटिंग स्ट्रोकने सध्या आतिश कोळंबे इथून सेट ऑन फायर झालाय आणि प्रवीण पतारे आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये आलाय. समोर येतो ऋतिक कोळंबे. पहिलाच बॉल, वेग भरपूर आहे, शरीरावरती आहे, वेगवान कॉल होता दावेचा. इथून मात्र बॅकअप नव्हतं, चेंडू हातात आला नाही. पॉवरफुल बॅकअपची गरज आहे. 2 धावा मिळाल्या. नरेश मिनमिने यांनी प्रयत्न केले पण चेंडू थोडा दूर होता आणि त्या कारणास्तव 2 धावा मिळाल्या शिवशंभो चांदैला. करण धस साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. शिवशंभो एंटरप्राइजेस पुरस्कृत करण धस यांनी शिवशंभो चांदै संघाला या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलं आणि इथून पहिल्या बॅटिंगमध्ये स्कोर कार्डवरती रणसंख्या आहे ती मात्र 29. चांगला स्कोर उभारण्याच्या दिशेने शिवशंभो चांदै संघाची बॅटिंग सुरू आहे. पण प्रवीण पतारे स्वर्गीय भास्कर अंजप संघाकडून बॉलिंग मार्कवर आहे. हा चेंडू मागे खेळायचं होतं ऋतिक कोळंबेला. व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव, ॲड होईल. स्कोर येतो मात्र 30. टप्प्याटप्प्याने प्रवीण खरं तर या धावसंख्येला थांबवण्यासाठी खरं तर ही सलामीची जोडी तंबूमध्ये कशी पाठवता येईल याचा विचार स्वर्गीय भास्कर अंजप संघ करत असेल, कारण चांगली पार्टनरशिप इथे बनतीये. फटका ऋतिकचा, हवेत आहे, कॅच ड्रॉप. सोपा झेल इथून सोडलाय. रोहित होते त्या ठिकाणी, ऋतिक होते त्या ठिकाणी. मोठी संधी निर्माण केली होती प्रवीण पतारेने, जाळ्यामध्ये अडकवलं होतं ते ऋतिकला, पण इथून मात्र कॅच ड्रॉप झाली आणि ऋतिकची कॅच ऋतिकनेच ड्रॉप केली आणि स्कोर 1 धावेने. आणि आता खरं तर जी बॅटिंगचे जे षटकार आलेत ना ते आतिश कोळंबेच्या बॅटमधून आलेत. 2 षटकार 2 चौकारांच्या मदतीने आतिश कोळंबे 20 धावसंख्येवरती नॉट आऊट खेळतोय आणि त्याला थांबवण्यासाठी प्रवीण पतारे पुन्हा एकदा आलाय आणि तो पुन्हा एकदा आल्यानंतर ती किमया करणार का स्वर्गीय भास्कर अंजप संघासाठी. फटका इथून मात्र मागे चालला आहे. भरपूर प्रयत्न आहेत नरेश मिनमिने यांचे. बॉल मात्र कव्हर केलाय. सुदाम होते त्या ठिकाणी. आणखीन 2 धावांचे ॲडिशन होईल. स्कोर 2 ने पुढे जाईल. शिवशंभो चांदै संघ पहिल्या इनिंगमध्ये आतापर्यंतचा स्कोर राहिलाय तो मात्र 33 धावा. तिसरं षटक, 3 चेंडू फक्त संपले, 33 धावा ऑनबोर्ड आहेत. प्रवीण पतारे आपल्या सर्व खेळाडूंना अलर्ट करतो. फिल्डिंग आपल्याला चांगली करायची, विकेट आपल्याला आउट करायच्यात, स्कोर आपल्याला थांबवायचा आहे या प्लॅनिंगने. आतिशचा फटका बॅक टू द बॉलर होता, हातात होता चेंडू प्रवीण पतारेच्या. कुठलीही धाव इथून मिळणार नाही. चेंडू मात्र डॉट आहे आणि प्रवीण पतारे प्रयत्न करतो. या जोडीला फोडण्यामध्ये आतापर्यंत अपयश आलंय, पण या जोडीला कसं तंबूमध्ये पाठवता येईल, डगआउटच्या दिशेने परतीचा प्रवास कसा करता येईल याचा विचार प्रवीण पतारे करतो या ओव्हरमध्ये. धीम्या गतीचा चेंडू रीड करता आला नाही, मागे मिस्टेक केली विकेट किपरने. तोपर्यंत 22च्या स्वरूपातली ही धाव. टीमच्या खात्यात धावसंख्या वाढते. बघता बघता शिवशंभो चांदै संघाचा स्कोर उभा राहिलाय तो मात्र टोटल 34 धावा. प्रवीणचे देखील या ओव्हरचे चेंडू समाप्त झालेत. 5 34 धावा ऑनबोर्ड आहेत. बऱ्याचशा स्पर्धा कर्जत तालुक्यात नाईट टुर्नामेंटचं आयोजन खरं तर ही 5 दिवसाची आमदार चषकाची स्पर्धा आहे वाकसकरांची. 11 ते 15 मार्च, त्यानंतर 16 ते 19 कोल्हारेकरांची स्पर्धा असेल. मे महिन्यामध्ये सुनीलजी गोडविंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त देखील 1 ते 4 मे ही स्पर्धा आहे. त्यानंतर मनसे चषक देखील 2 एप्रिल 6 एप्रिलमध्ये होणार आहे. 2 ते 5 एप्रिलमध्ये होणार आहे. गारपोली येथे बऱ्याचशा स्पर्धा आहेत. फटका मागे खेचलाय चौकारासाठी. ऋतिकच्या बॅटमधून आला चौकार. तिसरं षटक इथून पूर्ण झालं. स्कोर झाला शिवशंभो चांदैचा 38 धावा. पहिल्या ओव्हरची जेव्हा सुरुवात झाली
प्रवीण पठारेने धावा दिल्या होत्या 9. दुसऱ्या ओव्हरमध्ये मारुतीने धावा दिल्या तर मात्र 18-27 होत्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील आल्या धावा 11. आदरणीय प्रवीण ठोंबरे यांचं आगमन या ठिकाणी होतं. प्रवीण ठोंबरे यांना मी विनंती करेल की आपण स्टेजवरती यावं. आमदार चषकामध्ये प्रवीणजी ठोंबरे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. कार्यसम्राट सरपंच संजयदा तांबोली, युवासेना संपर्क प्रमुख जयवंतजी शिनारे साहेबांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेला. आणि दादा या ठिकाणी मैदानावरती खरं तर पाहणी करत असताना सूरजजी गोडविंदे देखील या ठिकाणी येत्या मे महिन्यामध्ये त्यांच्या वतीने देखील एक चांगली स्पर्धा नाईट टुर्नामेंट बाकरीचा पाडा मैदानावरती 1 ते 4 मे दरम्यान आयोजित करण्यात आलेला. आणि करणजी दस साहेब, रघुनाथजी कोळंबे साहेब, मोहनजी दस साहेब खरं तर चांदई टीमला सपोर्ट करण्यासाठी दिनेश शिनारे देखील आलेत. आणि खरं तर परफॉर्मन्स आतापर्यंत भारी राहिला आहे. एकही विकेट आऊट झाली नाही आणि स्कोर येतो 38. स्वर्गीय भास्करलेन अंजप संघ प्रवीणच्या 2 षटकामध्ये धावा आल्यात 20. मारुतीने धावा खर्च केल्यात 1 ओव्हरमध्ये 18. आता या जोडीला फोडणार कोण यासाठी अनिल मिनमिनेचा वापर गोलंदाजीच्या माध्यमातून करण्यात येतो. आणि अनिल खरं तर लेफ्ट हँड बॉलर आहे. धीम्या गतीने तो धावगती सुरू करतो आणि चेंडू लास्ट मोमेंटला रिलीज करताना थोडा वेग जास्त असतो. आणि अशा गोलंदाजाला इथून इन्व्हाइट केलं आहे. लेफ्ट हँड बॉलरच्या समोर आतिश कोळंबे, ऋतिक कोळंबेला इथून थोडा चकमा देता येईल का, विकेट घेता येईल का, या भरपूर साऱ्या प्लॅनिंगने स्वर्गीय भास्करलेन अंजप संघाने चेंडू सोपवला. अनिल मिनमिनेकडे, समोर येतो आतिश कोळंबे. पहिला बॉल ऑन साइडला, आतिशच्या बॅटमधून येतो सिक्सर. अनिल मिनमिनेवरती देखील आता सिक्सर खेचला आतिशने. स्कोर इथून वाढला आता 44 ऑन बोर्ड. डीजे शिवशंकरजी माळी यांचं आगमन. पुन्हा एकदा डीजे थांबा. कॅच ड्रॉप झाली आतिश कडे. तर दोन धावा इथून ऍड होतील. अरुणजी माळे आणि जयेश म्हात्रे यांचं देखील आमदार चषकामध्ये स्वागत आहे. आणि विनंती करतो की आपण दोघांनी स्टेजवरती यावं. अरुणजी माळे आणि जयेशजी म्हात्रे. 2 धावा. आतिशला करत जीवनदान दिलं. कॅच इथून ड्रॉप झाली. स्कोर वाढतोय, थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनिल मिनमिने ऑन बॉलिंग मार्क. आतिशच्या बॅटमधून लॉंगेस्ट सिक्सर, मोठा षटकार आलाय तो आतिश कोळंबेच्या बॅटमधून. आणि स्कोर 50 पार जात असताना धावा झाल्या त्या मात्र 52. करण धस साहेबांकडून, करण शेठ धस यांच्याकडून मात्र कॅश प्राइज येत आहे आतिश कोळंबेच्या या तुफानी पारीसाठी. 1000 रुपयाचा कॅश प्राइज, 1000 रुपयाचा कॅश प्राइज येतं. आणि आतिश कोळंबेच्या वैयक्तिक धावा झाल्या 14 चेंडूमध्ये 36. 52 मध्ये एकट्या आतिशच्या धावा आहेत. 14 बॉलमध्ये 36. आणि अनिल मिनमिने 3 बॉलमध्ये खर्च करतो धावा 14. गोल्डन चेंडू टाकावा लागेल. आतिश कोळंबे सध्या त्रस्त करतोय स्वर्गीय भास्करलेन अंजप संघाच्या गोलंदाजांना. आणि रमेशजी भोईर साहेबांचं देखील आगमन. भोईर साहेब आपलं स्वागत आहे. आणि 3 बॉल 14 दिल्यात. 1 गोल्डन चेंडू या मैदानावरती. या 2 पैकी एका फलंदाजी विकेट घेऊन येईल स्वर्गीय भास्करलेन अंजप संघाला. एक कॉन्फिडन्स किंवा एक पॉझिटिव्ह एनर्जी पुन्हा आणण्यासाठी विकेट घेणं अत्यंत गरजेचं आणि नितांत आवश्यकता आहे त्या विकेटची. आणि आतिश सध्या सेट ऑन फायर झालाय. स्कोर येतो 52. आतिशचा फटका आसमानी. कॅच तिघांच्या मध्ये चेंडू पडलाय. तू घेणार की मी या परिस्थितीमधून. आतिश इथे नॉट आउट. 2 धावांपेक्षा ही कॅच महत्वाची होती. 54 झाल्यात आणि आतिशच्या वैयक्तिक धावा पोहोचल्यात 15 बॉलमध्ये 38.
करण शेठ धस भरपूर खुश आहेत आतिशची बॅटिंग बघताना. रघुनाथजी कोळंबे साहेब खुश आहेत कारण दमदार परफॉर्मन्स सध्या आतिश देतो. पण अनिल मिनमिने इथून एफर्ट सुरू आहेत आतिश कोळंब्याला आउट करण्यासाठी. चान्सेस बनतायत पण ते पकडावे लागणार आहेत. पुढे आला होता आतिश, बाहेर टाकण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या हातात चेंडू आहे. आणि या दरम्यान पंच त्या ठिकाणी DRS घेण्यात आलाय. व्हाईट बॉल आहे की नाही याचं चेकिंग. कदाचित गोलंदाज मध्ये असावा. अंपायरला थोडं त्या ठिकाणी बघताना थोड्या अडचणी आल्या आणि आता इथून DRS घेण्यात आला. व्हाईट बॉल आहे की नाही याचं चेकिंग इथून केलं जाईल. वाईट चेंडू इथून घोषित झालाय. एक धावा अडवला आतिश कोळंबे. समोर येतो बघ अनिल मिनमिने. पाचव्या चेंडूसाठी मार्गस्थ होता अनिल. आतिश साठी हा चेंडू होता. संभाजी पतारे सुदाम पाठलाग करतो चेंडूचा. बाउंड्री येते. वाईट प्लस चौकार. आणखीन 5 धावा. पंजा मोफतचा हा पंजा आलाय तो मात्र शिवशंभो सांदैसाठी पूर्णपणे एनर्जी काढून घेतली की काय आतिश कोळंब्याच्या या पारीने. पण टोटल स्कोर आहे धावा फलकावरती 60. आतिशच्या वैयक्तिक 15 चेंडूमध्ये 38 आणि ऋतिक कोळंबे खेळतोय 7 चेंडूमध्ये 12 या धावा संख्येवर. अनिलचा आणखीन एक वाईट बॉल. एका धावेने स्कोर 61. चौथं षटक सध्या सुरू आहे. आजच्या रजनीमधील खरं तर ही हायेस्ट टोटल आतापर्यंत उभारली शिवशंभो सांदैने. आतिश खरं तर जेव्हा या क्रीडांगणावरती पोहोचला ना एक गेम प्लॅन सेट करून आला होता आणि त्या पद्धतीने प्रॅक्टिकल देखील तो पेश करतोय. इथून मात्र चेंडू खेळाडू येतोय सुभाष रटाडे आणि चेंडू सीमा पार. चौकार खेचला आतिशने. नॉट आउट. 42 धावसंख्येवरती पोहोचला आतिश कोळंबे आणि स्कोर येतो टोटल धावा 65. 65. खतरनाक बॅटिंग सुरू आहे आतिश कोळंबेची. मोहन दास साहेबांच्या देखील चेहऱ्यावरती स्माइल आली. दिल खुश हुआ अशी बॅटिंग सध्या आतिश कोळंबे साकारतोय. अनिल मिनमिने लास्ट बॉल मागे टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव इथून मिळणार टीम सांदैला. स्कोर येतो 66. चौथं षटक. एक बॉल अजून अनिल मिनमिनेचा बाकी आहे. आतिश कोळंबे अर्धशतक. वाकसच्या क्रीडांगणावरती आमदार चषकाचं पहिलं अर्धशतक येणार का? आतिशनं समोर ड्राईव्ह केलाय. चौथ्या षटकाचा शेवटचा बॉल होता. सिंगल रनने इथून ओव्हर पूर्ण होईल आणि ओव्हर कंप्लीट होत असताना स्कोर झालाय 67. आतिश पोहोचलाय वैयक्तिक 17 चेंडूमध्ये. धावा आहेत त्या 43. 17 बॉल 43 धावा. आतिश कोळंबे अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज कोण गोलंदाजी करणार यासाठी टीम मीटिंग स्वर्गीय भास्कर अंजप संघाच्या वतीने इथून बोलवण्यात आली आहे. भरपूर विचार करावा लागेल कारण स्कोर सध्या तरी 4 ओव्हरमध्ये 67 धावा आहेत आणि वाकचकरांनी घेतलेली मेहनत या स्पर्धेमध्ये तुम्ही बघत आहात. 6 क्रमांक असणार. 48 संघ असणार. जर आतिश कोळंबेने
हाफ सेंचुरी ते कंप्लीट केली तर मोहनजी धस साहेबांकडून 555 रुपयाचं कॅश प्राईज असेल. करण शेठ धस यांच्याकडून ऑलरेडी 1000 रुपये आलेले आहेत, आणखी येण्याच्या चान्सेस आहेत. बॅटिंगच एवढी भारी केली आतिशने. अजूनही त्याचा फलंदाजीचा झंझावात सुरूच आहे, पण आता गोलंदाजीची दाहकता इथून दाखवावी लागणार आहे ती संभाजी पथारे या गोलंदाजाला. पूर्णपणे कॉन्फिडन्सनं चेंडू हातामध्ये घेतलाय, आत्मविश्वास भरलेला आहे. समोर आतिश कोळंबेच्या या आतिशी पारीला इथून थांबवता येईल कसं या विचाराने संभाजी पथारेने चेंडू तर हातामध्ये घेतला. ओव्हरला सुरुवात करतील आणि फिल्डिंगमध्ये चेंजेस करतायत. परफेक्ट पोझिशनवरती त्यांना ज्या ठिकाणी फिल्डर हवा आहे त्या ठिकाणी फिल्डर इथं सेट करतायत. स्कोर येतो 67. 5व्या षटकाला इथून शुभारंभ करत असताना संभाजी पथारेचा पहिलाच बॉल. पंच पाहतायत, वाईट चेंडू इथून येतोय. 1 धाव वाढेल, 68 धावा. तमाम सांदेईकरांचं लक्ष लागलं असेल की आतिश कोळंबेचं ते अर्धशतक आमदार चषकामध्ये इथून आतिश कंप्लीट करणार का. संभाजी पथारे यांचा चेंडू फटका खेळलाय. जयवंत बॉल पर्यंत आहे. एका जावेवरती थांबवलंय आतिशने. धोका पत्करला नाही कारण ही इनिंग आतिश कोळंबेसाठी खास आहे. आणि आतिश कोळंबेसाठी नाईट टुर्नामेंटमध्ये कदाचित ही पहिली 50 असेल नाईट टुर्नामेंटमध्ये. आणि ही स्पेशल इनिंग आहे. भरपूर मेहनत त्याने घेतलेली आणि संभाजी पथारे यांनी पहिला चेंडू भारी टाकला. 1 बॉल इथून मात्र चांगला आलाय. ऋतिक कोळंबे स्ट्राईक वरती पोहोचलाय. फटका ऋतिकचा खेचलाय षटकार. नॉट आउट सध्या बॅटिंग करतोय. 50च्या उंबरट्यावरती आहे. नॉट आउट 43. हातीच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर. लॉंग ऑन मध्ये खेचलाय षटकार. चला जाऊया आपण 49 धावा. इथे मात्र एक अर्धशतकी केली आपण आतिश कोलंबेच्या बाबतीत पाहिलेली आहे. आणि याच्यासाठी मात्र संघाचे पुरस्कर्ते करणजी धस यांच्याकडून त्यांना 1000 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. आतिश इथून बाद झालाय. 49 धावा. अजय मला असं वाटतंय कुठेतरी कारण 44 होत्या नंतर तो षटकार आलाय. कुठेतरी काउंटिंग मध्ये गपलत होते. असो चला जाऊ द्या.
ठीक आहे चला. करंजी धस यांच्याकडून आतिश कोलंबेच्या बॅटिंगसाठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. छत्रपती तमनाथ संघाचा कॅप्टन उपस्थित झालोय आणि झाले त्याच्या समवेत स्वर्गीय सुनील 11 बेटे दोन्ही टीम कॅप्टन. चला या मंचावरती. चला करंजी धस यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला टॉस केला जाईल यावेळी करंजी धस यांच्या शुभ हस्ते. 4 ओव्हरची मॅच असेल. हेड अँड टेल. कॉल आहे छत्रपती तमनाथचा टेल आला हेड. डिसिजन फिल्डिंग स्वीकारले. चला दोघांसाठी शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय तो मात्र बीड टीमने. चांगला फटका यावेळी पाहायला मिळतोय, परंतु इथे
अगदी 82 धावसंख्ये 83 धावसंख्येच्या टार्गेटपर्यंत पोहोचायचे स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप टीमला. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. एकीकडे मारुती त्याच्या समवेत प्रवीण पतारे पाहायला मिळतोय. अगदी एक झंझावाती खेळी जसं म्हटलं गेलं होतं की या ठिकाणी अजयने वर्णन केलं की सावळेच्या टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा दावेदार, परंतु यावेळी तीच सिद्धता मैदानात दाखवावी लागेल, ती फलंदाज प्रवीण पतारेला. 3 बॉलमध्ये 1 धाव धावफलकावरती. जसजसे डॉट बॉल येतील तसतसं प्रेशर क्रिएट होईल त्या अंजप टीमवरती. ऋतिक गोलंदाजी मार्कवर. फटका सजवला जातोय. डीप मिड विकेट रिजन. चेंडू थांबत नाहीये. चेंडू येतोय प्रवीणच्या बाटमधून चौकार. या रणनीती आखाव्या लागणार आहेत प्रवीण पतारेला. मैदानात तुम्ही विचार केलात तर फार मोठी बॅटिंग लाईन जशी आतिश कोलंबेची अर्धशतकी केली आपण अनुभवली आहे, त्याच्याही वरची बॅटिंग लाईन प्रवीण पतारेला मैदानात साकारावी लागणार आहे. असो, परंतु इथे पहिल्या 3 बॉलचा अंदाज घेतला ऋतिक या गोलंदाजाचा, ज्याच्या बाटमधून षटकार चौकार पाहायला मिळाले होते. हे समीकरण आहे आणि इथे प्रवीण पतारे नावाचं वादळ पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळतंय. पहिल्या 2 सामन्यांमध्ये तुम्ही या मैदानाचा अभ्यास करणं फार गरजेचं होतं. जसं आयोजकांनी सांगितलं आल्या आल्या की आजची जी पिच आहे तुमच्यासाठी ही एक्सपिरियन्स म्हणजे अनुभवी आणि त्याच्यावरती एक टार्गेट बॅटिंगचं सेट करणारी आहे. परंतु पहिल्या 2 सामन्यांमध्ये समीकरण कुठेही पाहायला मिळालं नाहीये, जिथे लो स्कोरिंग मॅचेसच आपण अनुभवल्यात. पंचांकडे अपील तंत्राचा वापर हक्क येतो खेळाडूचा खरं म्हणायला गेलं तर, परंतु पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावफलकावरती धावा येत आहेत त्या 11 आकड्यावरती. 11 रन्स स्कोर बोर्ड विदाउट लॉस. ठोक डीजे. लागल्या गेल्यात. 83 धावसंख्येच्या टार्गेटचा विचार करायला गेलं तर भली मोठी धावसंख्या यावेळी मैदानात आणावी लागणार आहे. उमाजी गोलंदाजी मार्कवर. चला ऑफिशियल चालू करा, का विलंब होतोय. उमाजीचा पहिला बॉल. दोस्ती ग्रुप आयोजित जवान क्रिकेट संघ आयोजित आमदार चषक 2025. चांगला फटका आहे. अगदी जागा बनवत शपल होत टो केलाय आणि इथे बॉलला फक्त दिशा दिली आहे मारुती नावाच्या या वादळाने. ही वादळापूर्वीची खऱ्या अर्थाने शांतता आहे का असा प्रकार त्याने मैदानात क्रिएट केलाय. दाखवून देतोय जर 82 धावा या ठिकाणी चांदई टीमच्या होऊ शकतात, शंभू 11 चांदईच्या, तर तितकीच ताकद स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघामध्ये आहे आणि त्या धावा पूर्णत्वाला नेण्याची कामगिरी मी सुद्धा करणार. चांगला बॉल. पहिल्या बॉलवरती षटकार आल्याच्या नंतर एक डॉट बॉल फेकतोय मैदानात गोलंदाज उमाजी. नेक्स्ट मॅच छत्रपती तमणात आणि त्याच्या विरोधात स्वर्गीय सुनील 11 बेड टीम. फिंगर झालाय. परतावा लागेल मारुतीला. पहिल्या विकेटचं पतन. चांगली साथ यावेळी प्रवीण पतारेला देत होता, परंतु इथे पायचीत पकडलाय पंचांनी आणि पहिल्या विकेटला परतीचा प्रवास करावा लागेल. ठोक डीजे.
8. चांगला बॉल अगदी राईट हँड ब्लॉकर केलं होतं. इथे डॉटची संगत आहे. डॉटच्या मदतीने तिथेच धावा स्थिरावलेल्या आहेत 21 या आकड्यावरती. दोन षटकांचा विचार करायला केला तर दोन षटकांच्या अंती 27 धावा होत्या, परंतु इथे हवाई सपार आणि परतावा लागेल संभाजीला सुद्धा. वन मोर विकेट नाव, विकेट नंबर 2 बॅक टू डग आउट. कम ऑन डेज. चांगला फटका यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु एक चांगली फिल्डिंग सुद्धा. चांगला फटका, परंतु यावेळी मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय अर्थातच या ठिकाणी दोस्ती ग्रुपचा सगळा परिवार मात्र मंचावरती दाखल होतोय. अर्थातच थोड्याच वेळात या व्यक्तिमत्वांचं या मंचावरती आगमन होईल. जग्गू डायरे यांचे स्नेही अगदी जवळचे मित्र युवा उद्योजक प्रफुल्लजी बोगीर, त्याच समेत संजय दादा दिघे, त्या समेत प्रशांतजी सूर्यराव व इतर मान्यवरांचं आगमन होत आहे. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. ऋतिक सांघिक कोड्यातलं तिसरं षटक फेकतोय आणि वैयक्तिक दुसरं आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगली गोलंदाजी ऋतिकच्या माध्यमातून मैदानावरती केली जाते. कारण पहिलं स्पेन हाताळलं त्यावेळी अवघ्या 11 धावा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु पुन्हा एकदा जबाबदारी ऋतिकवरती सोपवण्यात आली आहे. कोणतीही विकेट ऋतिकच्या नावावरती नव्हती. संघाची एक दमछाक जरूर पाहायला मिळत होती, परंतु उमाजी ज्याने मात्र 10 धावा खर्च केला होता, परंतु महत्त्वपूर्ण 2 विकेटला त्यांनी परतीचा प्रवास करायला भाग पाडलं होतं. यावेळी डॉट बॉलची संगत आहे. ते डॉट बॉलच्या मदतीने टोटल मात्र तिथे स्थिरावलेली आहे. जाऊन पोचले ते अद्यापर्यंत 22 या आकड्यावरती. इथे सुद्धा डॉट पाहायला मिळतोय. ही डॉट बॉल अंजप टीमसाठी फार महागात ठरू शकतात, कारण प्रत्येक बॉलवरती मोठा स्ट्रोक येणं अपेक्षित आहे. 30 बॉल आणि त्याच्यात तुम्हाला करायचे होत्या 83 धावा,
परंतु इथे अद्यापपर्यंत तिसऱ्या षटकातल्या शेवटच्या बॉलचा थरार बाकी आहे. शॉर्ट पिच बॉल ब्रह्मास्त्र निर्माण करून दिला होता आणि इथे त्या शॉर्ट पिच वरती येतोय स्क्वेअर लेग रिजनचा चौकार. कम ऑन डीजे. आदेश सांघिक खुड्यातलं चौथं षटक गोलंदाज आदेशच्या हातात आपण पाहतोय. अगदी आदेश देण्यासाठी तो आता सज्ज झालाय. आदेशच्या या गोलंदाजीने या सामन्यातलं चित्र जरूर स्पष्ट होईल. महत्वपूर्ण ओव्हर आपण अनुभवतोय. जॉन्टी दळवी आणि मंगेशजी वैकरे यांचं पुनश्च आगमन होत आहे. चला जरा स्पीडअप करा ऑफिशियल. सातत्यपूर्ण या सूचना सांगणं, कारण आता प्रॅक्टिसचा टाइम निघून गेलेला आहे. पुढचा सामना 4 ओव्हरचा असेल याची नोंद घ्या. पहिलाच बॉल डॉट आलाय. मी म्हटलं ना की जसजसे डॉट बॉल येतील तसतसं एक प्रेशर क्रिएट होईल अंजप टीमवरती आणि या प्रेशरमधून बाहेर पडण्यासाठी प्रति चेंडू षटकारांचा पाऊस मैदानावरती त्यांना पाडावा लागणार आहे. चांगला फटका आगे, परंतु या फटक्यामध्ये क्षेत्ररक्षकाने केली आहे चुकी. इथे झेल झालाय ड्रॉप आणि येतोय तो चौकार. हो जुनं ते सोनं आहे खरंय. आणि नरेश मिनमिनेंमध्ये ती ताकद आहे. फार वर्ष क्रिकेटचा त्यांच्याकडे अनुभव आहे. आणि पहा ना, मी स्वतः सांगतो या ऑर्डरवरती त्यांनी स्वतः हातात बॅट घेतली. बॉल पाठवा मैदानात. कारण त्यांच्याकडे ती ताकद आहे, तो अनुभव आहे आणि त्यांनी सुरुवात तशी केली. इथे चौकार आलाय. फिल्डरची एक चुकी जरूर झाली, परंतु नरेश मिनमिनेला दिलेलं जीवदान यावेळी त्यांना सार्थकी लावावं लागणार आहे. छोटा पॅकेट आहे, बडा धमाका करण्यासाठी सज्ज झालाय तो गोलंदाज आदेश. मी म्हटलं ना की सध्या त्याने आदेश दिला होता, तो आदेश फिल्डरला पाळता आला नाही. टॅप करून घेतलंय, डायरेक्ट हिट केलं गेलं आणि इथे एकच धाव कंप्लीट होईल. बैलचा विचार करायला गेलं तर फार सेन्स आहे. नाही फार आवडीने जरी तुम्ही त्याला एक करायचा प्रयत्न केला तर ताबडतोब त्या पेटल्या जात आहेत. पिच पण तितकी पाटा आहे, अगदी बॅट आपटली तरी त्या पेटत आहेत. One more wicket down. मिळतोय सध्या स्कोररच्या भूमिकेत आमचे मित्र विवेक पाहायला मिळतोय. नावात त्यांच्या विवेक आहे.
विवेकी बुद्धीचे व्यक्तिमत्व. सध्या विशाल यांनी रजा घेतली, त्यांना सुद्धा माहिती अल्टरनेट माणूस. इथे एक धाव कंप्लीट झाली, 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलक जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 32 या आकड्यावरती 83 धावसंख्येचा पाठलाग करत असताना या 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता येणारे 6 बॉल आणि गरज असेल ती मात्र आदरणीय जग्गूदादा डायरे यांचे स्नेही अर्थातच युवा उद्योजक प्रफुल्लजी भोईर, त्याच समेत संजयजी दिघे, त्याच समेत प्रशांतजी सूर्यराव व इतर मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मी विनंती करील या मान्यवरांना की आपण मंचावरती या, आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. चला, सामन्याची औपचारिकता तसं म्हणायला गेलं तर आता शिल्लक आहे. खरं सांगायचं झालं तर आता औपचारिकता शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजय आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच खरं म्हणायला गेलं तर अजय सर, दोस्ती ग्रुपमध्ये फार मोठी ताकद आहे आणि अनेक स्पर्धा आपण पाहतो दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून आयोजित केल्या जातात आणि त्याचंच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे ही स्पर्धा आहे. आणि मागच्या हप्त्यात, मागच्या म्हटण्यापेक्षा याच संडेला आपण पाहिलं होतं ती फायनल पूर्णत्वाला गेली होती. अर्थातच स्वर्गीय रवींद्र किसन दिघे स्मृती चषकाचे नियोजनबद्ध व्यक्तिमत्व म्हणजे प्रफुल्ल भोईर, ज्यांनी बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष केंद्रित केलं. आज त्यांची गावची टीम या मैदानात खेळताना जरूर दिसते आणि त्यांच्या प्रेमाखातीर या व्यासपीठावरती या दोस्तीच्या ग्रुपच्या प्रेमाखातीर ते या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. विनंती असेल आमचे युवा उद्योजक प्रफुल्लजी भोईर यांना की आपण आपल्या ताप्यासहित या मंचावरती यायचं आहे. अनेक मित्रपरिवार त्यांच्या समवेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच समेत आदरणीय जग्गूदादा डायरे, त्याच समेत प्रशांतजी सूर्यराव, संजयदादा दिघे, बरेचसे मान्यवर आहेत, त्यांचं या मंचाच्या ठिकाणी आगमन होते. विनंती असेल आपणा सर्वांना या आपण मंचावरती, आपलं सहर्ष स्वागत. अजय गोलंदाजी मार्कवर आहे. सामन्यातली औपचारिकता शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच स्वर्गीय सुनील 11 बीड आणि त्याच्या विरोधात छत्रपती तमणाक. चांगला फटका आहे, हवा याला चढवलाय, परंतु आता मात्र इथे एकच धाव येईल. अनिल आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून हा फटका जरूर पाहायला मिळालाय.
आदरणीय प्रफुल्लदादा भोईर, त्याच समेत जग्गूदादा डायरे, त्याच समेत आपण पाहतोय प्रशांत सूर्यराव, संजय दादा दिघे, या सर्व मान्यवरांचं या मंचाच्या ठिकाणी आगमन होत आहे. आता खरं म्हणायला गेलं तर गावची मॅच आहे आणि मी म्हटलं ना की युवा उद्योजक म्हणून नावारूपाला आपण पाहतोय. आणि तदनंतर आता पारितोषिकांची खैरात